नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर व काही परिसरात होळीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. रंग खेळण्यासाठी बाळगोपाळांसह तरुणाई रस्त्यावर उतरली होती. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी मुली व महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरातील खडक गल्ली, चव्हाट गल्ली, गोंधळी गल्ली, पाटील गल्लीसह आदी ठिकाणी डीजेच्या तालावर स्प्रिंकलर्सच्या खाली तरुणाई थिरकताना दिसून आली. पांगुळ गल्लीतील इतिहास प्रसिद्ध श्री अश्वत्थामा मंदिराच्या समोर दुपारी तरुण वर्गाने लोटांगण घालून शहरात सुख, शांती आणि समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना केली. देशाला काँग्रेस शासनाचे योगदान अधिक आहे. राज्यात अधिक सबलीकरणासाठी काँग्रेसने 5 गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. कोरोना व महापुराच्या वेळी जनहितार्थ अनेक कामे केली गेली आहेत. त्यामुळे बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ते आज अथणी तालुक्यात आमदार लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. या प्रसंगी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काँग्रेस प्रमुख गजानन मंगसुळी, चिदानंद सवदी, रमेश सिंदगी व इतर उपस्थित होते. हलगे-मच्छे बायपास रस्त्याचे काम 2 दिवसांपासून बंद आहे. शेतकऱ्यांनी रविवारी त्या ठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर काम बंद ठेवण्यात आले आहे. मात्र हे काम होळी सण असल्याने बंद ठेवल्याचा संशय काही शेतकऱ्यातून व्यक्त करण्यात येत आहे. जर काम बंद झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्या आशेवर शेतकरी आहेत. 4 एप्रिलमध्ये उच्च न्यायालयात या रस्त्याच्या स्थगितीवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकील हजर राहिले तरच ती सुनावणी पूर्ण होणार आहे. अन्यथा पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बेक्किनकेळी येथील केंबाळी पुलामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तसेच इतर कचराही फेकून देण्यात आला आहे. याचबरोबर चिकन विक्रेते त्या ठिकाणी चिकनचा कचरा देखील टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बेक्किनकेळी ग्रामस्थ तसेच इतर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तो नाला स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कचरा काढल्याचे दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात कचरा तसाच पडून राहतो. वारंवार या नाल्यामध्ये कचरा साचून राहत आहे. याचबरोबर गाळही साचला आहे, तेव्हा त्याची खोदाई होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. आता लक्ष्मी यात्रा असून त्यापूर्वीच जर सफाई केल्यास त्याचा फायदा होणार आहे. कोकण पद्धतीने साजरा केला जाणारा शिमगोत्सवाला कणकुंबी आणि परिसरातील गावांमध्ये रविवारपासून सुरुवात झाली आहे. कणकुंबी ग्रामस्थांचे रविवारी दुपारी चव्हाटा मंदिराकडे गाराणे झाल्यानंतर होळी आणण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी जंगलाकडे प्रस्थान केले. रविवारी रात्री विविध मागण्यांचे आणि नवसाचे मानपान व इतर विधी पार पडल्यानंतर सोमवारी पहाटे होळीचे गावच्या वेशीत आगमन झाले. त्यानंतर वाजत गाजत व झुंजवत चव्हाट मंदिराकडे होळी आणण्यात आली. सोमवारी दुपारी 12 वाजता होळी उभारण्यात आल्यानंतर इतर धार्मिक विधी पार पडले. रविवारी 31 मार्च रोजी शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. सांगली संस्थान काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार कोरेगल्ली, शहापूर, बेळगाव येथे आज सोमवारी दुपारी पंचांच्या उपस्थितीत होळीचे पूजन करून दहन करण्यात आले. गेल्या 70 ते 80 वर्षांपासून येथे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी होळीचे पूजन करण्यात येते. तसेच 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. यावेळी पंच गजानन सावंत, शांताराम गावडोजी, शिवाजीराव मजुकर, मनोहर शहापूरकर, बंडू मजुकर व इतर नागरिक उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सिव्हिल काम जवळपास पूर्ण झाले आहे। यामध्ये काही विभागही स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून सरकारकडून रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे आश्वासन दिले जात आहे। याकडे नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। अद्ययावत सुविधांनी युक्त असणारे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे। जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। दररोज 5,000पेक्षा अधिक नागरिक जिल्हा रुग्णालयाला भेट देतात। या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेला RO प्लांट गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त झाला असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। याकडे बिम्स प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी आज आथणी मोडगी मठाला भेट देऊन प्रभू चन्नबसव स्वामीजींचे आशीर्वाद घेतले। तसेच आमदार लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले। बेळगाव रामघाट रोडवरील बेनकनहळ्ळी, केंबाळी नाला व ब्रह्मलिंग मंदिर परिसरातील हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। आज सोमवारी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात या ठिकाणाहून तब्बल 1 मारुती व्हॅन भरून जुन्या आणि भग्न प्रतिमा संकलित करण्यात आल्या। बेनकनहळ्ळी गावातील या सामाजिक कार्यासाठी काही युवक पुढे येऊन प्रत्येक महिन्यातील 1 दिवस गावासाठी या उपक्रमांतर्गत भग्न प्रतिमांचे संकलन करण्यात आले। याबरोबरच येथील ब्रह्मलिंग मंदिर परिसरात स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली। यावेळी रोहित देसूरकर, नारायण डोळेकर, प्रशांत पाटील, राहुल पाटील, प्रशांत देसूरकर आदी स्वयंसेवकांनी या उपक्रमात भाग घेतला। त्यांच्या या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। अथणी तालुक्यामध्ये पाणी समस्येने डोके वर काढले आहे। यामुळे जनावरांच्या चाऱ्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। दुष्काळ घोषणा होऊन सुद्धा अद्याप योग्य ती भरपाई मिळालेली नाही। तसेच उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत। यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात प्रचाराचा धुरळा उडणार आहे। एकीकडे निवडणुकीचे चित्र असले तरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त पाण्यासाठी तहानलेला असून प्रशासनाने पाण्याची सोय करून कोरड दूर करावी अशी मागणी होत आहे। राज्यातील 10वी परीक्षेस 25 तारखेपासून सुरुवात झाली असून या 10वी परीक्षेसाठी कारदगाई येथे DS नाडगे कॉलेजमधील केंद्रावर 352 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत। सदलगा पोलीस स्थानकाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या केंद्रावर कारदगा नाडगे स्कूल, ढोणेवाडी बारवाड सरकारी हायस्कूल व मांगूर येथील भैरवनाथ व साई अशा 5 हायस्कूलचे 352 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत। या केंद्रावर चीफ सुपरिटेंडेंट म्हणून MB कोल्हापुरे व पड लिहाळे हे काम पाहत आहेत। नाडगे कॉलेजचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, MB कोल्हापुरे व पडलिहाळे यांनी प्रथम 10वी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या। सोमवार 25 तारखेपासून प्रारंभ झालेल्या 10वीच्या परीक्षेसाठी रायबाग तालुक्यातील 20 केंद्रात पहिला पेपर सुरळीत पार पडला। तालुक्यात एकूण 7,276 विद्यार्थी असून त्यापैकी 7,178 मुले हजर होती, तर 98 मुले परीक्षेला गैरहजर राहिली होती। परीक्षेला सामोरे जाणाऱ्या मुलांना परीक्षेनंतर माध्यान्ह आहाराची व्यवस्था केंद्राच्या आवारात करण्यात आली होती। तसेच परीक्षा केंद्राच्या आवारात CC कॅमेरे बसवण्यात आले आहेत। यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे। सोमवारी पहिला पेपर सुरळीत पार पडला। सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती। चिकोडी आणि बेळगाव लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड झालेल्या प्रियांका जारकीहोळी आणि मृणाल हेब्बाळकर
यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी केले। त्यांनी रविवारी प्रियंका जारकीहोळी आणि मृणाल हेब्बाळकर यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे आदी उपस्थित होते। विजापूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी निंदगुडी तालुक्याच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 50 वर येलागुरु क्रॉस जवळील चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येलागुरु क्रॉस जवळ एक चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे। विजापूर जिल्ह्यातून बागलकोट जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी जिल्हा सीमा चौकी सुरू करण्यात आली आहे। पोलीस, KBJNL यासह विविध विभागातील कर्मचारी कर्तव्यासाठी नेमण्यात आले आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।